पुण्यातल्या कोथरूडमधली एक खासियत आहे ती म्हणजे इथल्या फुटपाथ खूप मोठे आहे. म्हणजे माझ्या मागे तुम्ही हे जे बघत असाल ते बघा किती मोठ्या फुटपाथ आहेत. ते आज स्पेशल नागरिकांना फिरण्यासाठी वगैरे केलेले आहेत. वाटेमध्ये जाताना रस्त्यामध्ये एक माझ्या मित्राचं खूप सुंदर आणि खूप प्रसिद्ध मिसळ हाऊस आहे. आपण जाता जाता त्याला भेट देऊन जाणार आहोत. सागर आबा काळे पाटील असं त्यांचं नाव आहे आणि पुण्यातली सर्वात प्रसिद्ध आणि चविष्ट मिसळ तिथे मिळत असते. आपण आबाच्या मिसळ हाऊसला आता आलो आहोत. नमस्कार नमस्कार. काय म्हणता सर? नमस्ते सर. ते प्रवासात तुम्ही तिकडनं आले पण तुमचं मी परवा बघितलं फ्लेक्सचा स्टँडर्ड आहे तर ते फार मोठा संघर्ष आहे. ते काही उगाच उभा राहिलेले ते स्टँडी नाही. स्टँडीच्या माग जे लाकूड त्याला लावलेलं आहे लाकडाची ताकद येण्यासाठी आजपर्यंत संघर्ष त्या स्ट्रेंथ मध्ये या केसांपेक्षा सुद्धा मोठा संघर्ष आहे. काय मिसळ गाव घालता की नाही आम्हाला बसा तुम्हीच गडबडीत आहे नाही तर कसं मिसळ खाल्ले म्हणजे 2-4 तास चर्चा झाली पाहिजे. मिसळ नाही पाहिजे नुसती मिसळ खाऊन चालत नाही. चर्चा झाली पाहिजे परत 5-6 कॉफी झाल्या पाहिजे. मी तुम्हाला जे याच्यामध्ये बोललो येताना की आपण मिसळ हाऊसला जाता जाता 1-2 मिनटं भेट देणार आहोत तर त्याचे मालक आहेत आपले सागर आबा पाटील म्हणून आणि त्यांचा पुणे मिसळ हाऊस हा एक अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे पुण्यातला मिसळचा की जिथे सगळे चविष्ट आणि एकदम प्रसिद्ध अशी मिसळ भेटते. आपण एखाद्या दिवशी त्यांचा प्रसिद्ध माणसं पण आपण एखाद्या दिवशी चांगला त्यांचा डिटेल व्हिडिओ करणार आहोत. तोपर्यंत ही एवढी ओळख तुम्हाला पुरेशी आहे. आपण आता डॉन स्टुडिओच्या प्रीमायसेसमध्ये आलेलो आहोत. औसाजी मोहिते स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील पण अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं. स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दबावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली. परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट. दिवसांनी भेटला 8-9 महिने झाले. मी म्हटलं सरांना सरप्राईज देऊ थोडं डायरेक्ट फोन नाही केला. अरे वा बढिया वाह काय झालं? एकदम फर्स्ट क्लास चालू. तुमचा स्टुडिओ बघायला आलो. स्टुडिओ मला भेटायला ये ना बस. तामजाम खूप मोठा आहे. हा सगळा तामजाम आहे. तू मागच्या वेळेस मी तुला जेव्हा स्टुडिओ दाखवला होता हे इकडे नव्हते आले आपण ना. नाही इकडे आलो तू तिकडे बसला होतास पण हे सगळं रिकामं होतं. हा. आणि आता तेव्हा फक्त ते गाडीचं धडकण्याचे आवाज तेव्हा पण फॉलो चालू होतं का? चालू होतं पण ते बिलकुल बेसिक होतं. ते बेसिक होतं. ही गाडी धडकण्याचे ट्रंक वगैरे ते होतं फक्त. हे वॉर वगैरे म्हटल्यावर सिक्वेन्स आहे ना सगळा. तर ते सगळेच हे बघ हे सगळे कोयते तलवारी आपण तलवारी कोयते ते सगळंच आहे रे बाबा. हे बघा आपण इथे आज संकेत सरांसोबत स्टुडिओ मध्ये आलेलो आहोत आणि
आज नेमकं आपल्याला त्यांचं फॉलीचं काम बघायला मिळणार आहे. फॉली म्हणजे, एक मिनिट सर, तुमच्या भाषेमध्ये फॉली म्हणजे काय, एका वाक्यामध्ये आपल्या फॉली प्रेक्षकांना? म्हणजे साधं म्हणजे आता तुम्ही जे पण फिल्म बघता, हा, ठीक आहे, फिल्म मध्ये जनरली जेव्हा फिल्म शूट होते ना, बरोबर. त्यावेळेस फक्त इथे लेपल मायक्रोफोन लागलेला हो, असतो किंवा हो. बूम मायक्रोफोन बूम लागलेला असतो. मायक्रोफोन. तर तो मोस्टली फक्त डायलॉग घेण्यासाठी घेतात. हा, त्याच्यानंतर संपूर्ण जो डायलॉग सोडून जे पण साऊंड आहे, हा. म्युझिक सोडून पण ते Music जेवढं सोडून. पण साऊंड आहे तो सगळा इथे रिक्रिएट करायला लागतो. रिक्रिएट करावं हा, लागतं. म्हणजे प्रत्येक ते. तलवारीचे आवाज असेल, सगळे. गाड्यांचे आवाज असतील, ते सगळे आपल्याला इथे सगळे, रिक्रिएट सगळे. करायला लागतं, म्हणजे फॉली. म्हणजे फॉली. तर इन शॉर्ट सरांनी आपल्याला सांगितलं आहे, म्हणजे मूवीमध्ये आपण जेही ऐकतो, तलवारीचे आवाज, गाड्यांचे आवाज, हॉर्नचे आवाज, ते सगळं या रूममध्ये क्रिएट करतात आणि त्याचे चीफ सुपरवायझर इंजिनियर आहेत संकेत सर. आता आपण इथे सगळं बघू शकताय. हे बघा काय काय इथे ठेवलेलं आहे. तलवारी बिलवारी ठेवलेल्या, बापरे, जीव घाबरतोय आमचा एकदम. म्हणजे कोयते बीते. सर म्हणजे नेमकं काय सिक्वेन्स आहे, म्हणजे एवढं सगळं आम्ही कोयते बीते तलवारी वगैरे बघतोय. तर आता प्रवीण तरडेंची जी पुढची फिल्म आहे, ओके. सरसेनापती हंबीरराव, ओके, हंबीरराव, बिग बजेट फिल्म आहे, बिग बजेट फिल्म. त्याच्यामध्ये सगळ्या वॉर सिक्वेन्स आहे, बरोबर. शिवाजी महाराज पासून बरोबर. हंबीरराव सगळं सगळं. सगळं तर ते म्हणले की तिथे बेसिक साऊंड नाहीयेत. नाहीये. जसं नॉर्मली आपण आम्ही जसं मोस्टली साऊंड करतो त्यावेळेस गाड्यांचे हँडलिंगचे आवाज हा, हा, असेल, हा. किंवा वाटी ठेवली, प्लेट ठेवली, बॉटल ठेवली, असं काही नाही आहे असं काही हिस्टॉरिकल नाहीये. फिल्म मध्ये. पूर्ण सगळ्या- war sequence. सगळ्या पितळेचे आवाज, बरोबर. आणि सगळ्यात तलवारीचे आणि तलवारीचे. फेकण्याचे आवाज, भाल्याचे आणि आवाज, त्यातल्या त्यात तुम्हाला 400 वर्षापूर्वीचे पूर्वीनुसार साऊंड साऊंड करायला. हा, म्हणजे आत्ताचे पक्षी टाकून नाही नाही, चालणार. नाही चालणार. ते आधीचे जे आहे, आम्ही मग ते कुठे गेलो होतो आम्ही, समजून घ्या आपलं भोरकडे झालोय, हा, की जिथे पूर्ण गाव आहे, पूर्ण जिथे शहर गाव. वसलेलंच नाहीये. नाहीये, गाड्यांचे आवाज नाहीये, अशा नाहीये. ठिकाणी जाऊन त्याचे साऊंड घेणे, त्यांच्या त्याला sound. पॅच करणे, ते थोडा क्रिटिकल काम असतं. आता तुम्ही मला बघू शकत असाल, एकदम वॉर सीन मध्ये मी आलेलो आहे. डोक्यावरती एकदम शिरस्त्राण वगैरे घातलेलं आहे, हातामध्ये तलवार आहे, आणि आपल्यासोबत आपले सेनापती आहेत संकेत सर, आणि हे जे 2 आर्टिस्ट आहेत. तर सर म्हणजे इथे जे प्रत्यक्ष काम करतात, मला वाटतं हे 2 सर आहेत ते. हो, म्हणजे आता artist हा आहेत. म्हणलं की चिराग गुजराती ओके, इंजिनियर आहे, साऊंड इंजिनियर, ओके, आणि छान काम करतो. बरं. त्याच्यानंतर हा आहे आपला यश पाठक. ओके. बरेचसे हिंदी फिल्म असले किंवा मराठीतले जेवढे त्यांनी- तमिळ फिल्म वगैरे, त्याचं फॉलीचं सगळं डिटेलिंग हा करतो. त्यांनी केलेलं. हा. बरं, म्हणजे तुम्ही असं, तुम्हाला तर फीलच येत असेल की मी युद्ध करतोय 16व्या शतकामध्ये किंवा एखाद्या बिलकुल तलवारी बिलवारी. म्हणजे आता मी हे डोक्यावरती घातलाय तर मला असं वाटतंय की बाबा काय आता. त्याच्यामुळे तेवढ्या वेळापुरतं त्या झोन मध्ये असतं. त्या त्या झोन झोन मध्ये मध्ये असतं. असतं, बाकी काही बरोबर. नाही. फोन बिन सगळे बंद करतो. सगळं बंद हा. असतं. आणि एवढं म्हणजे आपण जेव्हा एखादी कादंबरी वगैरे वाचतो तेव्हा आपल्याला जर एवढं फील होतं, तर तुमच्या समोर तर अक्षरशः व्हिज्युअल घडतं Visual समोर, घडतं. आणि तुम्ही त्याचे आवाज क्रिएट करता. क्रिएट करतो. म्हणजे त्या प्रत्यक्ष युद्धामध्ये किंवा जो काही प्रसंग चालू असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न नाही, तुम्ही घुसूनच जात हो, असाल बरोबर. अक्षरशः. आणि खूप डिटेलिंग करायला खूप लागतं. detailing साऊंड करायला म्हटलं की आता कोणीतरी धावतोय, हा, तर हा. धावतोय तर बघा हे पण हलणार, बरोबर आहे, तर बरोबर ह्याचा वेगळा टेक घ्यायला वेगळा लागतो. टेक घ्यायला लागणार. लढण्याचं जे असेल तर त्याचा ते. वेगळा टेक घ्यायला लागतो. आता आपण एक काम करूया, सर आणि मी थोडी छोटी छोटीची लढाई करून बघतो बरं, म्हणजे काय फील येतो. आता एवढ्या मोठ्या युद्धाच्या झोन मध्ये आपण आलेलोच आहोत, तर मला माझ्या पण अंगामध्ये आता वीरश्री संचारलेली आहे, आणि मला पण आता इच्छा झालेली आहे की संकेत सरांशी आता 2-2 हात करावे. जे ते इथे दररोज युद्ध खेळतात, आम्ही ते 2 सेकंदांसाठी का होईना ते करून बघूया. सर चला. नाही, इतकी हेवी तलवार आहे तुझ्या हातातली, इतकी हा, हेवी तलवार आहे खूप ना. heavy तलवार आहे. तू आणि- imagine कर, याची आणि- डबल असणार ते, आणि ते हो. घेऊन ते लोक लढायचे. ते लोक लढायचे. हा. आणि त्यात परत प्रॉब्लेम असा होतोय की आपल्याला जागा खूप कमी आहे. त्याच्यामुळे संकेत सरांना मी आता आव्हान देऊ इच्छितो की त्यांनी आता मैदानात लढण्यासाठी यावे आमच्या सोबत. इथे आम्हाला तेवढं जमत नाहीये. हे आभूषण वगैरे इथे, याचा अर्थ मला कळाला नाही काही. हे काय आहे, फिल्म मध्ये जसं मी म्हणलं की डायलॉग सोडून जे सगळे साऊंड असतात ते रिक्रिएट रिक्रिएट करायला लागतात. हे आता जुन्या काळामध्ये ज्यांनी हे असे ऑर्नामेंट्स घातलेले घातलेले असतात, असतील. ती जेव्हा चालते किंवा तो जेव्हा चालतो, हम्म. तर त्याच्या बरोबर ह्याचे पण साऊंड येतात. ओके ओके. म्हणजे जे मूवी मध्ये जे आपल्याला मूवीमध्ये आपल्याला दिसतात ना, दिसतात. मूवीमध्ये जर सपोज सायलेन्स असेल पूर्ण आणि तो चालत असेल, सिंगल चालत असेल, Single एक बाई चालत असेल, तर तिच्या कुठल्या कुठल्या आवाज येईल, कपड्यांचा साडीचा आवाज, आवाज, साडीचा आवाज येईल. दुसरा तिच्या बांगड्यांचा आवाज बांगड्यांचा येईल. येईल. तिसरा म्हणजे तिने जे काही घातलेलं असेल त्याचा आवाज त्याचा आवाज येईल. स्लो मोशन मध्ये जर जात असेल ती. तर हे सगळे, कारण की हे जे साऊंड आपण क्रिएट करतो ना, ह्याच्याने पण एक इमोशन तयार होतं. इमोशन तयार होतं. की त्याला आपण थोडंसं रिवर्ब किंवा इको मध्ये टाकलं तर एक वेगळाच फील इफेक्ट येतो. तर हे सगळे वेगवेगळे ऑर्नामेंट्स आहे. म्हणजे एका
बाईकडे नसेल तेवढे ऑर्नामेंट्स आमच्याकडे इथे आहेत. आहेत. हे तर काहीच नाहीये, म्हणजे टेबल भरलाय. म्हणजे अक्षरशः अंगठ्यांपासून ते हारांपर्यंत सगळं आहे आपल्याकडे, पायलपर्यंत सगळे. पायलपर्यंत. आता एक सीन आहे आम्ही जे हंबीरराव जे करतोय त्याच्यामध्ये एक छोटीशी मुलगी चालते. जनरली छोट्या मुली बरं तिच्या पायात ते दिसत नाही, कुठेच दिसत नाही, पण मग तिचे मोस्टली असे शॉट्स आहेत खाली दिसत नाही, पण तिला एक साऊंड म्हणून कॅरेक्टर द्यावं म्हणून ते तिने ती स्लो मोशन मध्ये चालत स्लो होते. मोशन. तर तो एक सगळा सायलेन्स आहे तिथे आणि ही स्लो मोशन मध्ये जाते. पैंजणांचा आवाज, फक्त पैंजणाचा आवाज येणार थिएटर मध्ये. तर हे त्याचं कॅरेक्टर म्हणजे फॉली करताना सुद्धा तुम्हाला व्हिज्युअलच्या पलीकडे विचार करावा लागतो. बिलकुल. साऊंड हा एक काय म्हणता येईल त्याला एक इमोशन म्हणून युज करता म्हणून. येतो. हा, आणि त्याचं डिटेलिंग करायला लागतं. कारण प्रेक्षक बघताना फक्त व्हिज्युअल नसतो बघत ना, करेक्ट. ते त्याच्या मागचा आवाज पण तेवढंच महत्व ठेवत असतो. जसं ऑडियन्स मध्ये आपण बसलेलो असतो तर आपल्याला कॅरेक्टर काय दिसतात, हिरो दिसतो, हिरोईन दिसते, साडी ऍक्टर दिसतात, पण आम्ही साऊंड ऍज अ कॅरेक्टर म्हणून इंट्रोड्यूस करतो आणि तो इम्पॅक्ट परत येतो. जसं व्हिज्युअली इम्पॅक्ट येतो, माणूस उडतोय, तसंच जर साऊंडने त्याला काही गोष्टी केल्या तर उडताना जर त्याला इफेक्ट टाकला तर एक साऊंड पण एक कॅरेक्टर बाहेर येतो ना. बरोबर, ते काम करतो. मला आताच कळालेलं आहे की हे जे आपण ऐतिहासिक चित्रपटांमध्ये, सिरियलमध्ये जे आपण घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकतो, तर ते फॉली आर्टिस्ट इथे स्टुडिओमध्ये काढतात. म्हणजे आतापर्यंत मी विचार करायचो आणि मीच नाही, प्रत्येक जण विचार करायचे की आयते कुठून तरी आवाज आपल्याला घेत असतील आणि ते कॉपी पेस्ट वगैरे करत असतील, असं आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटायचं. पण आज मला यांनी सांगितलं की आम्ही अक्षरशः इथे ते आवाज क्रिएट करतो सीननुसार. तर माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मग आता तुम्ही स्वतः बघा की हे आवाज कसे निर्माण करतात. सर, आता हा घोड्यांचा सीन आहे, तर इथे प्रत्येक, आता घोडा तर किती वजनाचा असेल, तो 150 तर कमीत कमी 150 असतो, तर त्याच्या त्या वेटनुसार त्या टापा आवाज बदल. हा, आता हे नारळाच्या कवट्यात, तर आतमध्ये आम्ही वेट टाकले ते वेगवेगळे, तर म्हणजे याचा एक आवाज वेगळा येतो आणि यात एक वेगळं वेट, त्यात वेगळं लगेच फरक जाणवतो. तर अशा प्रकारे मग आम्ही 8-10 अशा टापा बनवून ठेवल्यात. ओके. की जेव्हा खूप ग्रुपचा सीन असतो, भरपूर घोडे असतात, तेव्हा वेगवेगळ्या त्यावर लेयर्स एकाच वेळेला पडतात. हो. तर हा एक साऊंड. त्यानंतर घोड्याचा जो रॅटल असतो, म्हणजे आपण ज्यावर बसतो की ते लेदरचं असतं बघ, खालती असतं ते, परत त्यात बेल्ट्स असतात, तिकडे बेल्ट कुठं, हा, म्हणजे आपण त्याला जीन म्हणतो ना वाटतं बसण्याच्या साधनाला, आणि हे बेल्ट. हा, तर या बेल्ट्सनी तो आवाज असा घोड्याचा पूर्ण एक 8-10 लेअर. तर म्हणजे तुम्ही घोड्याचा पण अभ्यास करून टाकलेला आहे. घोडा कुठला स्टेप कुठे टाकतो हे सगळं पहिले नजर तिकडे असते. कधी घोडे तर एवढे जोरात पळतात की आम्हाला हात हलवायला लागतात, फोर आमचा पूर्ण व्यायाम होऊन जातो. आपण जंगलात जर असेल किंवा जंगलाच्या आधी जर तो मातीत न येत असेल घोडा, आपण तसा ऐकतो. तर असे वेगळे प्रकार असतात. साऊंड त्यांनी स्पीड वाढवली, स्पीड वाढवली, थांबला, उतरला, मग त्याचे रॅटल्स येणार आणि मग तो थांबला. समोर आपण स्टुडिओ बघतोय, तर याच्यामध्ये सर साऊंड इंजिनियर बसलेला असतो. साऊंड इंजिनियर. तर इकडे आर्टिस्ट त्यांचं काम करत असतात, वेगवेगळे साऊंड क्रिएट करत असतात, आणि तिकडे साऊंड इंजिनियर ते मॉनिटर करण्याचं काम करत असतात. आता आपण बऱ्याच वेळेस विचार करतो की चित्रपटामध्ये पाण्यामध्ये जेव्हा एखादे आवाज असतात, म्हणजे उदाहरणार्थ पाण्यामध्ये घोडा वगैरे चालतो, तर ते आवाज कसे क्रिएट करत असतील. तर आपण आता एक डेमो बघणार आहोत, पाण्यामध्ये घोडा चालतानाचा आवाज. हे आता आपल्याला क्रिएट करून दाखवणार आहेत. आणि इथे आर्टिस्ट म्हणून त्यांनी एक पाण्याचा टब घेतलेला आहे, त्याच्यात पाणी आहे, आणि आता पाण्यामध्ये कसा आवाज येईल. म्हणजे आता सीन असा आहे की समुद्रकिनारी घोडे पळतात, तर एक लेअर असतो तो जी समुद्राची माती आहे त्यावर एक लेअर दिलेला आहे, आणि त्याच्याबरोबरच हा एक पाण्याचा लेअर, म्हणजे तो बरोबर मॅच होऊन आपल्याला पाणी आणि रेती या दोन्हीचा त्या घोड्यांचा टापांचा आवाज आला पाहिजे. तर हा एक जो लेअर असतो, तर आता इथे तो ऐकण्यासाठी कॅमेऱ्यात खूपच वेगळा वाटेल, पण हा नंतर जो प्रोसेस होतो, जसं साऊंड इंजिनियर जे आहेत ते नंतर साऊंड प्रोसेस करतात आणि मग तो तिथे पॅच करतात, तर त्यानंतर मग तो आवाज एकदम म्हणजे पूर्ण फिल्टर होऊन आवाज येतो पूर्ण.
पण आता सुद्धा ऐकायला एकदम प्लिझंट वाटला कानाला, की खरंच काहीतरी घोड्यांच्या टापा पाण्यातून चाललेल्या आहेत असं. म्हणजे परत एकदा करून दाखवा. म्हणजे हे बघा आता नीट बघा. आपण आतापर्यंत मी खूप कादंबऱ्या वगैरे वाचलेल्या आहे, खूप वाचलेल्या आहे, पण एखादा वॉर सीन वगैरे आपण कधी क्रिएट नाही करून बघितला किंवा. पण आज स्टुडिओमध्ये संकेत सरांमुळे हे आपल्याला सगळं आज परिधान करायला मिळालं आहे. आणि ही फक्त शस्त्र नाही आहे, तर ही तलवार हातात घेतल्यानंतर किंवा ढाल हातात घेतल्यानंतर हे जे शिरस्त्राण आहे हे डोक्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला कुठंतरी वाटायला लागतं परत आपण मराठ्यांच्या इतिहासामध्ये जिवंत व्हायला लागतो. त्याच्यामुळे आता माझ्याच नाही, हे प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या मनामध्ये हे स्फुरण चढतं की कसे आपले पूर्वज लढले असतील, कसे मुघलांशी लढले असतील किंवा कसे परकीयांना पळवून लावले असतील. तर ही फक्त शस्त्र नाही आहे, तर हा आपल्या मनामध्ये आत्मविश्वास भरतो. आणि त्याच्यामुळे मला काही मोह आज आवरला गेला नाही आणि मी ट्राय करून बघितल्यावर. हे आता आपण स्टुडिओत प्रत्यक्षात काम बघणार आहोत. आधी आपण जिथे आर्टिस्ट आवाज क्रिएट करतात तिकडे गेलो आणि आता ही साऊंड इंजिनियरची खोली. इथे बसून सगळं बघ, हे सगळे ट्रॅक्स, या सगळ्या हे ट्रॅक्स सगळे म्हणजे समोर निर्माण केलेल्या आवाजांची ट्रॅक्स आहेत. सगळेच रेकॉर्डेड फाईल्स आहेत ह्या. बर, तर ते जर मी तुला ऐकवतो एकदा. हे फक्त हे सगळे घोडे आहेत. अरे बापरे, हे सगळे घोड्यांचे layers आहेत. म्हणजे इतके आवाज फक्त घोड्यांचे आहेत. फक्त घोड्यांचे. म्हणजे कोणकोणत्या पृष्ठभागावरती चालले असतील तर बरोबर. एखाद्याचा वेगळा, आता एक एक एखाद्याचा ऐकवतोय बघ. तर हे झालं समजून घ्या त्याचा तो जो काय त्याच्या अंगावरती ज्या होत्यात चिलखत वगैरे त्याच्यासोबत. हा, मग त्याच्यानंतर हे मातीचे आवाज, त्याच्यामध्ये माती इन होते. हा जो ट्रॅक होता हा ड्राय काय म्हणता येईल, गवताचा भाग वगैरे. ड्राय गवत म्हणा किंवा हे म्हणा ते सरफेस आहे. आणि या सगळ्यांचं मिळून हे तयार होतं. जंगलाचा आवाज आहे, जंगलामध्ये सिंगल घोडा. सिंगल घोडा किती क्लिअर काढलाय सर आवाज. म्हणजे वाटत नाहीये की आवाज तुम्ही याच्यामध्ये क्रिएट केलाय लॅबमध्ये. हो. आता हे त्यावेळेसचे भांडे वगैरे, भांड्यांचे आवाज, पितळेचे आवाज. आणि आता हिस्टॉरिकल फिल्म असली ना तर हिस्टॉरिकल फिल्म मध्ये आपल्याला नॉर्मल साधे भांडे घेऊन चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय म्हणता येईल त्याला, ते पितळेचेच भांडे आणायला लागतं, कारण त्याचा वेगळा साऊंड तयार होतो. कारण त्यावेळेस तसे स्टील बिल काही नव्हतं. पितळ म्हणा किंवा जर्मन मोस्टली असं ते सगळं होतं. तर ते सगळे भांडे इथे आणून त्यांचा आवाज प्रत्येकाला त्याला साऊंड तसं करायला. परत जेव्हा तुम्ही बाजाराचा एखादा सीन घ्याल तेव्हा प्रत्येक आवाज तुम्हाला म्हणजे विशेष विचार करून घ्यावा लागतो. विशेष विचार करून घ्यायला लागतो. बरोबर. आता तुम्ही गाडीचे जे आवाज असतात, बुलेट गेली तर बुलेटचं कसं बरेचसे साऊंड रेकॉर्ड करून ठेवले. प्रत्येक वेळेस बुलेट रेकॉर्ड करणे हे काही फिजिबल नाही. सो ते वेगवेगळ्या साऊंड आम्ही जातो कधी 2-3 टीम मेंबर्स मिळून आणि ते रेकॉर्ड करतो. कधी कधी एकदा आम्ही बुलेट डायरेक्ट स्टुडिओत आणली स्टुडिओत आणलेली आहे डायरेक्ट बुलेट. माझ्याकडे फोटो आहेत त्याचे भरपूर. ते कसे तरी करून आणले फक्त आवाजासाठी. आणि त्यावेळेस जे बुलेट रेकॉर्ड केली ती रेकॉर्ड केल्यानंतर पुढे कुठल्याही फिल्म मध्ये बुलेट आली तर आम्ही त्यातनं ट्रॅक्स बरोबर ते अशा पद्धतीने रेकॉर्ड केलं की कुठल्याही मोमेंटला कुठल्याही स्पीडला आम्ही युनिव्हर्सल. करेक्ट. मग त्याचं आता ते झाल्यानंतर त्याचे हँडलिंग्स पण असतात. चेनचा आवाज असतो कधी कधी सायकलचा वगैरे. तर ते सगळं रिसायकल इथे आणून रिक्रिएट करायला ही ती प्रोसेस आहे सगळी साऊंडची. आपण स्टुडिओच्या अतिशय महत्वाच्या भागाकडे जाणार आहेत, ते म्हणजे छोटं एक मिनी डॉल्बी थिएटर. हा, हे बघा आता हळूहळू याचा व्ह्यू. तर आपल्याला थिएटरमध्ये एन्व्हायरमेंट मिळतं ते सेम आपल्याला इथे दिसत आहे सर. इथे काय होतं मंदार, इथे मोस्टली जसं मी तुला सांगितलं की डबिंग, त्याच्यानंतर फॉली, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना
त्या सगळ्याचे जे ऑडिओ ट्रॅक्स आहेत, म्युझिक असेल म्हणा, ते सगळं इकडे येतं आणि ते प्रत्येक चॅनलवरती आम्ही घेतो आणि डिरेक्टर, प्रोड्युसर, क्रिएटिव्ह डिरेक्टर, साऊंड इंजिनियर, मिक्सिंग इंजिनियर हे सगळे लोक इथे बसून ठरवतात की फिल्म कशी ऐकायला येईल, फिल्म कशी दिसेल थिएटरला जायच्या आधी. सो याला, आणि हे डॉल्बी लॅबोरेटरीज नावाची जी मोठी इंटरनॅशनल कंपनी आहे, त्यांनी हा स्टुडिओ त्यांच्या स्टँडर्डनुसार आम्ही तो अप्रूव्ह करून घेतलेला आहे. सो हा फिल्म मिक्सिंग थिएटर असं म्हणतात आणि इथनं डिरेक्टली फिल्म जी आहे ती थिएटरला डिस्ट्रीब्यूट होते. डिस्ट्रीब्यूट. म्हणजे इथे समजा डिरेक्टर वगैरे बसलेले असतील, प्रोड्युसर, तर त्यांना जे काही सजेशन करायचं असतील ते पण करू शकतात. बिलकुल, त्यांना काय वाटतं, कारण ती अल्टिमेटली फिल्म डिरेक्टर प्रोड्युसरची आहे. प्रोड्युसर ठीक आहे, माझं काम आहे, म्हणजे जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत इथे असतात ते. इथे असतात. तोपर्यंत इथे काय की बाबा नाही इथे बॅकग्राऊंड वाढव, किंवा जसं आता मुळशी पॅटर्नच्या मिक्सच्या वेळेसचा एक किस्सा सांगायला मला आवडेल की मुळशी पॅटर्न मध्ये असं झालं होतं की तो जो कोयत्याचा आवाज आहे आपला, जो काय नाव त्याचा, ओम भूतकर जेव्हा प्रवीण तरडेंना मारतो बरोबर इंटरव्हलच्या पॉइंटला त्या पाठीमध्ये, तर त्यावेळेस आमचं असं चालू होतं की हा जो सीन आहे हा अंगावर ऑडियन्सचा येण्यासाठी बॅकग्राऊंडनीच खेळायचा का, की तो जो साऊंड आहे तो काढून टाकायचा का, किंवा फक्त तो साऊंड ठेवायचा. तर मोस्टली त्याच्यामध्ये खूप बोलणं झालं. प्रवीण सर म्हणे की नाही तो साऊंड राहू देऊया. मग ज्याचे जे म्युझिक डिरेक्टर होते ते म्हणे की नाही इथे आपण म्युझिक देऊया आणि तो म्युझिक असा छान रिव्हर्ब मध्ये टाकूया जेणेकरून एकदम लोक स्तब्ध होतील. पण बरंचसं सजेशन झालं तर मी आणि माझ्या पूर्ण टीमने असं सजेस्ट केलं की आपण बाकी सगळं काढून टाकू, सायलेन्स करू, पूर्ण सायलेंट करू. कारण ऑलरेडी कसं आहे ते गाणं चालू असतं, गाण्यामध्ये सगळी पब्लिक ऑलरेडी खुश राहते आणि ऑडियन्स पण एकदम चला बाबा गाणं चालू असं कर, आणि गाणं संपत नाही तर मध्येच येऊन तो कोयता टाकतो. तर तो कोयताचा आवाज जसा पडतो तसं गाणं बंद होतं. त्यावेळेस म्युझिक डायरेक्टरचं असं म्हणणं होतं की नाही तिथे आपण आता म्युझिक इन करूया. पण आमचं सजेशन असं होतं, मिक्सिंग इंजिनियर आहे किंवा आमची पूर्ण टीमचं असं सजेशन होतं साऊंड इंजिनियरचं, की तो कोयता पडला ना की तिथनं बॅकग्राऊंड म्युझिक डिलीट. ओके, तिथे बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजेच नाही. त्याच्याने इफेक्ट काय झाला की जसा तो कोयता टाकला तो कवटीमध्ये घुसला आणि तो असा करून तो काढतो, तो फक्त कवटीचा आवाज होता तिथे आणि त्या तलवारीचं जे काय कोयतेचा, जो की कोयता म्हणजेच ऍक्टर आहे त्या फिल्म मध्ये मुळशी पॅटर्न मध्ये. तर ते कोयता घुसून तो असा काढतो आणि त्यावेळेस तो जो साऊंड आहे तो सगळा असा इको मध्ये टाकला. पब्लिक एकदम शांत होऊन, एक सेकंद शांत, 2 सेकंद जाणवून द्यायचा असेल तो एकदम प्रेक्षकांपर्यंत. 1 सेकंद सायलेन्स, दुसरा सेकंद सायलेन्स, तिसरा, असं कमीत कमी 5 ते 6 सेकंद त्या फिल्म मध्ये सायलेन्स आहे. आणि डिरेक्टली मग जेव्हा तो येतो, नजर मिळवतो त्या सगळ्यांची, जेव्हा तो राहुल्या नजर मिळवतो आणि कोयता असा हातात घेतो, मग त्यावेळेस तिथं आम्ही बॅकग्राऊंड इन केलाय. तोपर्यंत लोकांना शांत ठेवलं. तर अशा हा एक एक्झाम्पल आहे. अशा किती साऱ्या गमती आहेत की जे आपण करत असतो. आपण जेव्हा स्टुडिओमध्ये आलो तेव्हा आपल्याला एक कुतूहल निर्माण झालं की नेमकं आता स्टुडिओमध्ये आणि या थिएटरमध्ये, मिनी थिएटरमध्ये काय आहे. तर आपण बघणार आहोत आता की बघा, आपण जशी विमानाची आपली कॉकपिट असते आणि त्याच्यामध्ये सगळे विविध बटणं वगैरे असतात, लहानपणापासून आपल्या मनामध्ये कुतूहल असतं की इतक्या बटनांचं हे नेमके करत काय असतील, विमान नेमकं उडत कसं असतील. तर आता सुद्धा माझ्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालाय सर की इतक्या सगळ्या बटनांचं तुम्ही काय करत असाल, तर आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा आणि काहीतरी डेमो देऊन दाखवा. काय नाही, हा एक काय म्हणतात कन्सोल आहे, एक प्रकारे मिक्सर आहे की ज्या वेगवेगळ्या चॅनल्सवरती वेगवेगळे ट्रॅक्स असतात आणि ते कसं ऐकायला येतील, त्याचे फ्रिक्वेन्सीज काय असतील, कॉम्प्रेशन काय असेल, हे सगळं डिसाईड करून हे सगळे छोटे छोटे बटन असतात. तर जसं आता रेड आहे, आता माझा रेड कलर, सो ते मी असाइन करू शकतो की ह्या चॅनलला मला रेड लाईट हवा आहे. म्हणजे मला, मी जेव्हा बघेल मला रेड दिसेल तर मला कळेल की हा कुठला साऊंड आहे. आता तसं ग्रीन आहे, ग्रीनच्या वेळेस तो ग्रीन आहे. पण मग आता आम्ही जेव्हा टेस्टिंग करतो, जेव्हा याचं पूर्ण टेस्टिंग होतं, तर त्यावेळेस आम्ही हा मोड ऑन करतो जेणेकरून एक प्रकारे जसं काय आपण फ्लाईट मध्ये आहोत असं. म्हणजे फ्लाईट मोड तर फ्लाईट मोड हा आहे. अरे काय भारी आहे हे बघा, सगळं म्हणजे असं वाटायला लागलं की डान्स करायला लागले. तुम्हाला जवळून दाखवतो मी. हा, आता बघा, हे सगळं ऑटोमॅटिक होत आहे बरं. म्हणजे संकेत सर काही त्यांची जादू वगैरे दाखवत नाहीये काही. सर आता तुम्ही जे आम्हाला फ्लाईट मोडचा डान्सिंग शो टाईप, थोडं म्हणजे माझ्या भाषेमध्ये मी त्याला डान्सिंग टाईपच म्हणतो, थोडं अगदी टेक्निकल टर्म मला काही माहिती नाही, तर त्याचा उद्देश काय सर?
उद्देश त्याचं काही नाही. जसं मी म्हणलं की डबिंगचे ट्रॅक्स आहेत, फॉलीचे ट्रॅक्स आहेत, प्रत्येक साऊंड येतो, बीजीएमचे ट्रॅक्स आहेत, तर हे सगळे ट्रॅक्स जे आहेत ना इथे आम्ही असाइन करतो. जसं ही स्ट्रीप आहे तर इथचा किती गेन असेल, त्याच्यात काही फ्रिक्वेन्सी आम्हाला चेंज करायचे असतील, कारण हा सगळा फ्रिक्वेन्सी, कॉम्प्रेशन आणि वेगवेगळ्या टर्म्सच्या गोष्टी असतात की जेणेकरून तो साऊंड छान ऐकायला यायला पाहिजे. सो जसं आता हे नॉब्स आहे तर इथे आपण EQ सेट करू शकतो. हा ऑटोचा एक आहे की तो ऑटोमॅटिकली लेफ्ट आणि राईट पॅन करेल. कुठलं कॅरेक्टर जर लेफ्टनी काय म्हणतात राईट जात असेल तर त्याला ते जे फुटस्टेप्स आहेत ते फुटस्टेप्स आपण इकडनं नॉब फिरवला की तो ऑटोमॅटिकली तिकडे राईटला तो पॅन होतो. म्हणजे एकदा तो सेट झाला की तो नेहमीसाठी तो पॅनच होत राहील. सो असं आहे. त्याच्यानंतर हे फेडर्स आहेत हे. सो हे फेडर म्हणजे इथनं आम्ही ऑटोमेशन करतो, इथनं एक प्रकारे त्याच्या लेवल्स कमी करतो. आणि हा म्हणता येईल की हा एक प्रकारे माऊस आहे. जसं आपण छोटा माऊस कम्प्युटरसाठी वापरतो तसा हा छोटा माऊस आहे. आणि त्या माऊसवरती बऱ्याचशा नॉब्स आहेत. इथे 2च नॉब्स असतात पण इथे कमीत कमी एक 300-400 नॉब्स आहेत. तर कुठला चॅनल मला वाढवायचा असेल, कमी करायचं असेल, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रेशन द्यायचं असेल तर मी ते हे यूज करतो एक प्रकारे. इट्स अ बिग माऊस वी कॅन से. आपण आज या स्टुडिओच्या थिएटरमध्ये आलेलो आहोत. तर जेव्हा मी एंट्री केली स्टुडिओमध्ये तेव्हा एंट्री केल्या असे प्रत्येक मूवीचे पोस्टर्स लागलेले होते. आणि त्यातल्या मोस्टली, आता मी मूवीचा चाहता असल्यामुळे मी मोस्टली प्रत्येक नाही पण 90% मूवी मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे आणि त्यांची पोस्टर जेव्हा मी तुमच्या स्टुडिओमध्ये बघितली तेव्हा माझ्या मनामध्ये एक अशी थोडं रिस्पेक्ट किंवा आदर असं झालं की संकेत सर ज्या स्टुडिओमध्ये काम करतात किंवा तर या स्टुडिओने इतक्या मोठ्या मूवीचे कामं केलेले आहेत आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्यात तुमचा हात असेलच, कारण तुम्ही इथले चीफ साऊंड इंजिनियर असल्यामुळे ते आलंच. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की या स्टुडिओमध्ये काम करताना जे आपण या थिएटरमध्ये बसलोय तर या थिएटरचा वाटा नेमका काय असतो इन शॉर्ट म्हणजे? अच्छा, हे जे आहे काय म्हणतात त्याला फिल्म मिक्सिंग स्टुडिओ आहे. म्हणजे काय होतं की कुठली फिल्म जेव्हा शूट होते तर त्यावेळेस 2 प्रकारचे साऊंड रेकॉर्डिंग असतात. एक असतं सिंग साऊंड रेकॉर्डिंग आणि दुसरं असतं की साऊंड डिझाईन, म्हणजे त्याचं डब करून घेतो. सिंग साऊंड रेकॉर्डिंग म्हणजे त्याच्यामध्ये असं असतं की जे पण शूटला छान इंजिनियर्स सिलेक्ट करतात, डिरेक्टर असो किंवा प्रोड्युसर असो किंवा क्रिएटिव्ह लोक असो, आणि छान इक्विपमेंट्स घेतात. ते इक्विपमेंट्स आणि साऊंड जो रेकॉर्डिस्ट असतो किंवा जो इंजिनियर असतो ते छान पद्धतीने, म्हणजे जसं ऍक्टर्स लोक म्हणतात आपण ऍक्टर्ससाठी रिटेक करतो ना, तसं साऊंडसाठी पण रिटेक करतात की ऍक्टरने छान परफॉर्मन्स केला, एकदम मस्त रडलाय तो वगैरे वगैरे, पण साऊंड मध्ये काही ग्लिच आला तर ते कट करतात साऊंड डिझाईन. तुम्ही इथे रिव्ह्यू करतात ते तिथे नाही, ही इकडली प्रोसेस ती नंतरची प्रोसेस आहे. तर मी सांगतोय की ते एक आहे सिंग साऊंड रेकॉर्डिंग. सिंग साऊंड रेकॉर्डिंग मध्ये काय असतं तर तिकडले जे साऊंड्स आहेत ते इंटेलिजंटली रेकॉर्ड करणे, जे नंतर स्टुडिओत रिक्रिएट करायची गरज पडली नाही पाहिजे. म्हणजे जसं जुन्या काळामध्ये आपण रेकॉर्डिंग करत होतो त्यावेळेस. हे झालं सिंग साऊंड रेकॉर्डिंग. दुसरं आहे की आपलं साऊंड डिझाईन, की तिथे फक्त रेफरन्ससाठी डायलॉग घेतात, इथे मायक्रोफोन्स लावून किंवा बूम लावून, आणि नंतर ते जे साऊंड्स आहेत ते आपण रिक्रिएट करतो स्टुडिओमध्ये. साऊंड रिक्रिएट, आता जसं मी म्हणलं की ते जे साऊंड्स आहेत पायलट ट्रॅक जे आपण रेकॉर्ड करतो त्याच्यामध्ये असं असतं की ते फक्त रेफरन्ससाठी वापरले जातात. ऍक्टर परत येतो, परत स्टुडिओमध्ये डब करतो आणि नंतर तो जो रेफरन्स साऊंड आहे तो आम्ही काढून घेतो. आता तो साऊंड काढला आणि डब रिप्लेस झाला त्याच्यावरती, तर प्रत्येक बाकी सगळ्या साऊंडचं काय करणार ते आपल्याला रिक्रिएट करायला. तर मग डबिंग प्रोसेस होते. डबिंग झाल्यानंतर सगळे ऍक्टर्स आल्यानंतर त्यांचं डब होतं. डब झाल्यानंतर मग एक फॉली नावाचा प्रकार असतो. साऊंड डिझाईनचा खूप इम्पॉर्टंट म्हणजे रोल तो प्ले करतो की त्याच्यामध्ये लाईव्ह सगळे साऊंड्स, चपलांचे साऊंड्स, कोणी चालतोय कोणी धावतोय, जसं मी घोड्यांचे साऊंड ऐकवले. त्याच्यानंतर कपडे आपले टॅप्सचे साऊंड, बिलकुल बारीक बिलकुल छोटे छोटे. आता फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की जसं की मुळशी पॅटर्न मध्ये की ते जे प्रवीण तरडे आहेत की ते त्या राहुल्याच्या खांद्यावर हात ठेवतात. अरे का डायरेक्ट खोडावर घाव घालायचा. तर या सीन मध्ये कसं की त्यांनी पकडलाय. आता प्रवीण तरडे म्हणलं की जोरदार हात, माणूसच पर्सनॅलिटीच वेगळी आहे, तर तो मारताना कसा मारेल, तर त्या पद्धतीनेच तो साऊंड आला पाहिजे. म्हणजे तो इफेक्ट पण निर्माण झाला, इफेक्ट साऊंडने तो इफेक्ट निर्माण झाला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं काम फॉलीमध्ये येतं. आणि फॉली आर्टिस्ट ग्रेट लोक असतात की जे फक्त साऊंड बद्दलच विचार करतात, की त्यांना माहिती आहे की हे किती प्रेशर असणार आहे किंवा किती हे असणार आहे. हे मी एक्झाम्पल देतो. मग ते सगळे मग कप उचलणे आहे, पाणी पिणे आहे. मग ते हे झालं फॉली झाल्यानंतर
जे इन्व्हायरमेंटल साऊंड असतात की जसं म्हणजे natural. नॅचरल साऊंड कुठे शूट आहे तर पंचगणीमध्ये शूट बरोबर. तिथला अँबियन्स कसा असेल गावातला अँबियन्स गावातला. भोरमध्ये शूट असेल तर तिथे बाकी सगळे साऊंड नसणार. तर हे झाले तुमचे इन्व्हायरमेंटल साऊंड. तर हे इन्व्हायरमेंटल साऊंड त्या फॉली बरोबर पॅच होतात. इकडे आपलं डबिंग रेडी असतं आणि त्याच्यानंतर येतात स्पेशल साऊंड इफेक्ट्स. स्पेशल साऊंड इफेक्ट्स म्हणजे फायटिंगचे साऊंड. फायटिंगची जसं आता एक एक्झाम्पल सांगतो वॉन्टेड फिल्म मध्ये की वॉन्टेड फिल्म मध्ये तो एक रॉड घेतो आणि तो असा मारतो. सर म्हणजे तुम्ही वॉन्टेडचं पण वॉन्टेडचं मी काही केलेलं नाहीये पण मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की वॉन्टेड मध्ये जेव्हा तो असा रॉड मारतो तर त्यावेळेस सगळे साऊंड गायब होतात आणि फक्त त्याला एक फ्रिक्वेन्सी ऐकू येत असते. बरं बरं बरं. म्हणजे ही तुमची आयडिया झाली ही साऊंड इंजिनियरची Sound आयडिया engineer झाली ची की idea. आता याला ह्या डिरेक्टरनी छान शूट केलेलं आहे. ह्याला मी साऊंड म्हणून काय जस्टिस देणार आहे हे साऊंड म्हणजे ते जे डिझायनरचं व्हिज्युअल आहे त्याला तुम्ही एक प्रकारे न्याय देता न्याय कारण देतो. त्या पद्धतीमध्ये बघताना प्रेक्षकाच्या मनात तेच येतं की आता हा नेमकं काय करणार आहे. बरोबर. आता जेव्हा त्याने मारलं. ते मारलेलं आहे बरोबर. आता याची इंटेन्सिटी नेमकं कोणाला लागेल बरोबर. म्हणजे त्या हे सगळ्या सगळं तुम्ही क्रिएट आता दुसरं म्हणजे की आता मी रॉड फॉर एक्झाम्पल मी आता रॉड आहे आणि तो रॉड मी असं तुझ्या डोक्याला असं मारलं फॉर एक्झाम्पल तर तो कसा आवाज येईल ठप्प आवाज येईल. ठप आवाज येईल. कारण ते इतकं हे नाही. तर हे जे साऊंड इफेक्ट्स आहेत हे ऑलरेडी आम्ही क्रिएट केलेले असतात आणि ते त्याच्यावरती लागले की मग तो एकदम ऑरा क्रिएट होतो आणि असं वाटतं की याला खरंच लागलेलं आहे. बरोबर. सो डबिंग फॉली हे साऊंड इन्व्हायरमेंटल साऊंड हे स्पेशल साऊंड आणि नंतर बीजीएम बॅकग्राऊंड म्युझिक डिरेक्टर. तुम्ही डॉन स्टुडिओच्या टीम मध्ये काम करताना खूप मोठ्या मोठ्या मूव्हीजवर काम केलेलं आहे आणि जेव्हा मी ते पोस्टर्स बघत होतो तेव्हा कुठंतरी मला असं वाटून गेलं की तुम्हाला एखादा चांगला अवॉर्ड पण मिळालाच असेल. म्हणजे एवढं जर तुम्ही काम करताय तर आमच्या मनामध्ये आणि प्रेक्षकांच्या पण मनामध्ये ती उत्सुकता आहे की तुम्ही जर एवढं काम करताय आणि एवढं म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की पूर्ण ऑल इंडियाच्या पूर्ण लँग्वेजेसच्या फिल्मचे तुम्ही काम करताय. म्हणजे बंगाली लँग्वेज असो मल्याळम असो. आता मी मागे आला तेव्हा तुमचं मल्याळमवर काम सुरू होतं. ती तमिळ असं काय कोणती तरी साऊथ लँग्वेजची फिल्म होती. पण म्हणजे मोस्टली मराठी सोडून पण तुम्ही इतक्या लँग्वेजेस मधून काम करताय. तुमचं क्षितिज जे आहे ते विविध भाषांवरती. मग काहीतरी आमच्या मनामध्ये उत्सुकता आहे की कुठेतरी तुमची दखल घेतली गेलेली आहे की नाही की म्हणजे असं काय तुमचा अवॉर्ड वगैरे काही मला 2018 कुठे रेकग्निशन मिळालं. हा मला 2018 मध्ये आयरा अवॉर्ड मिळाला होता. आयरा मी आणि माझा कलिग आहे म्हणजे इथेच तो इथे इंजिनियर आहे आणि अद्वैत वाळुजकर म्हणून. आम्ही दोघांनी त्या फिल्मचं फॉली केलं होतं. त्या विविध त्याच्यात वेगवेगळे साऊंड्स होते. डब्याचे साऊंड. टिफिन बॉक्स नावाची फिल्म होती. कोकणी फिल्म होती ती. त्याच्यामध्ये खूप सारे साऊंड्स असते म्हणजे होते सायकल वेगवेगळ्या प्रकारचे सायकल्स होते वेगवेगळ्या प्रकारचे टिफिन बॉक्सेस होते त्याच्यात असणारे पैसे होते. असं ते खूप काही काही क्लिशी काम होतं सगळं आणि ते आम्ही छान पद्धतीने केलं आणि मला माहित पण नव्हतं ते कोणीतरी फिल्म पाठवली माझ्या ओळखीच्या कुठल्या तरी एका मला वाटतं त्या फिल्मचा जो डायलॉग इंजिनियर की साऊंड डिझायनर होता त्यांनीच ती फिल्म तिकडे पाठवली आणि मी डायरेक्टली माझा मेल बघितला की अरे हा अवॉर्ड मिळालेला. तर आयरा अवॉर्ड खूप मोठा इट्स इक्विव्हॅलंट टू नॅशनल अवॉर्ड फॉर द ऑडिओ इंडस्ट्री आणि तो मला एसॉन लॉय यांच्याकडनं मिळाला. शंकर एसॉन लॉय. त्यावेळेस खूप त्यात एक किस्सा मला खूप आवडेल सांगायला की आणखी कोणी डिग्निटरीज होते का? खूप होते म्हणजे आम्ही जसं बसलो होतो आम्हाला त्यांनी सीट्स वगैरे दिले. खूप मोठा फंक्शन होतं ते आणि आम्हाला काही माहितीच नव्हतं म्हणजे मी असं एवढं मोठं फंक्शन म्हटल्यावर कोरोनाच्या अगोदरचीच गोष्ट असेल. सॉरी तुम्ही साल पण सांगितलं 2018. कोरोनाच्या काळात झालं ना. कोरोनाच्या काळात ऑनलाईन अवॉर्ड्स होतात. तर त्यावेळेस आम्ही सगळे मी आणि बाबांना आणलं होतं कारण पहिलाच अवॉर्ड होता. तर मी त्यांना सोबत घेऊन त्यांना मी नागपूरमध्ये असतो ते त्यांना इकडे बोलवलं होतं की तुम्ही या अवॉर्ड मिळालाय वगैरे. तर ते आले होते. तर आम्ही असं दुसऱ्या तिसऱ्या रो मध्ये बसलो होतो आणि मी असंच आम्ही वाट बघत होतो की आता फंक्शन चालू होईल. हा नाही अनाऊन्स तर ठीक आहे पण त्या सुरुवातीला की आता वेळ आहे की अजून कोणीतरी येईल असं. तर समोर एक व्यक्ती चालत आली. बरं. आणि मी असं आपल्या मोबाईलमध्ये आपण रँडम असतो मोबाईलमध्ये बघत होतो आणि अगदी असं समोर नजर गेली तर म्हणलं अरे हे कोण आहेत यांना मी बघितलंय खूपदा. मग एक सेकंदासाठी असं वाटलं की नाही हा तो नाहीये. तो एक फील असतो ना. तर बघितलं तर समोर A.R. रहमान होते. अरे A.R. रहमान तिकडनं चालत होते. हा फील असा झाला की डोळ्यांवरती विश्वास बसला. बरोबर. आणि सगळं सायलेंट होतं आणि त्यांनी अचानक एंट्री मारली की असं अनाऊन्स वगैरे केलं नाही की आता A.R. रहमान आले. ते काहीतरी फ्लाईटने अर्जंटली आले होते कारण की त्यांचे जे सवंगडी होते साऊंड श्रीधर म्हणून त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळणार होतं साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तिथेच. बरं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. ते तिकडनं आले आणि
AR रहमान म्हणजे तुम्ही म्हणजे लहानपणापासून shock ऐकतोय. हा, बिलकुल. तर मी असं मोबाईल मध्ये बघत होतो, सगळेजण शांत होते, माझी नजर गेली आणि मी डायरेक्ट उभा झालो असा बापरे, AR आणि म्हणलं सर असं मी जोरात जोर, कारण आणि सगळे माझ्याकडे आणि बघायला सगळे लागले. तुमच्याकडे मग ती एक सडन रिॲक्शन होती की अगदी म्हणजे ज्यांना आपण ऐकत मोठे झालो तर रहमान सर आपल्या समोर आहेत, तर तसा एक छोटासा किस्सा तो असा. म्हणजे तुमच्या आनंदाची सीमा एकदम ताणली गेली आणि बिलकुल तुम्ही विचार नाही हो. केला की आजूबाजूला कोण म्हणजे बसलंय. अजूनही अद्वैत आहे माझा मित्र, ज्याला माझ्या बरोबर अवॉर्ड मिळाला, तो नेहमी माझी खेचत असतो, अरे तू का ओरडलं तिकडे, कसं वाटलं असेल वगैरे. म्हणलं अरे ती सडन रिॲक्शन त्याला काही रहमान सर आहे त्याच्यामुळे ते. आणि मग तिकडे बऱ्याचशा लोकांना मिळाले अवॉर्ड, म्हणजे जसं हवाय मधलं एक गाणं आहे ते ले जाय तुझे हवा काय, त्यासाठी शादब रायन म्हणून आहे, मोठा इंजिनियर आहे तो, त्याला अवॉर्ड मिळाला. असे खूप खूप मोठे मोठे सोनू निगम होते त्या शो मध्ये. अरे बापरे, खूप मोठे मोठे ग्रेट लोकांची मांदियाळी होती तिथे. बरोबर. आणि तो असा प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, पण अवॉर्ड आहे त्याच्यासाठी, माझ्यासाठी तर अवॉर्ड आहे. तो ज्या दिवशी अवॉर्ड मिळाला तो बाबांचा किंवा मग मोठा असो, तो ज्या दिवशी ती अवॉर्ड तिकडनं घेतला मी आणि बाबांकडे आलो, तो बाबांच्या हातात दिला, तेव्हापासून मी ते घेतलाच नाहीये. त्यांनी त्यांच्या आपल्या घरीच ठेवला असेल. तो घरीच ठेवलेला आहे आणि तो तिथेच त्यांचं चालू आहे. खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटलं सर एवढं सगळं तुम्ही. म्हणजे इथे मला एक गोष्ट लक्षात आली की आपण आपले जे आदर्श असतात ते अचानक जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपली काय भांबावल्यासारखी अवस्था होते, ते आता तुमच्यावरून लाईव्ह अनुभवायला मिळालं. आता तुम्ही ते सध्या सिनियर साऊंड इंजिनियर म्हणून काम करताय. आमच्या सदिच्छांनी तुम्ही लवकरच म्हणजे एखाद्या चांगल्या खूप मोठ्या पदावर जावं, किंवा मी इन शॉर्ट म्हणतो की चीप म्हणजे त्याच्या पलीकडे काही नसतं. ते स्टेजेस असतात. काम करणे हे महत्वाचं आहे, आणि मला काम करायचं आहे, आणि काय कुठलंही काम आलं तर आपण ते करायचं. काम छोटं मोठं नसतं. सो काम करत राहणे. तुम्ही आपल्या कामाच्या इमानदारीतूनच रेकग्निशन होत राहता आणि आपण पुढे जात राहतो. पण आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तुमच्याशी बोलून आनंद वाटला. आणि हे आहेत आपण आपल्या स्टुडिओची, आता यांच्या स्टुडिओची टूर केलेली आहे. आणि सर परत एकदा धन्यवाद तुमचे की आमच्यासाठी तुम्ही वेळ काढला, आमच्यासाठी म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी वेळ काढला आणि एवढी डिटेलमध्ये आम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल सकट माहिती दिली, फक्त माहिती दिली नाही. त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.